महाराष्ट्र राज्यात अल्पसंख्याक समाजावर वारंवार होत असलेल्या हल्ल्यात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागलाय। जाचक कायद्यांमुळे खाटीक जमातीवर उपासमारीची वेळ आली आहे। जनावरांची खरेदी विक्री पूर्णपणे बंद असल्याने शेतकरी वर्ग सुद्धा मोठ्या आर्थिक अडचणीत आलाय। शासनानं अल्पसंख्याक समाजाच्या अडचणी लक्षात घेऊन योग्य न्याय करावा या प्रमुख मागणीकरता आज अहिल्यानगर शहरात कुरेशी खाटीक जमात तसेच शेतकरी वर्ग व विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं संयुक्त मूक मोर्चा काढण्यात आला होता। कोठला येथील राजचेंबर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा पायी मूक मोर्चा काढण्यात आला होता। शासन दरबारी मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करून उपस्थितांनी या मोर्चा प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्यात। आज दिनांक 18/2025 ला आम्ही समस्त अहमदनगर जिल्ह्याचे मुस्लिम समाज व आमचे कुरेशी समाज आणि आमचे दलित बांधव, आमचे शेतकरी संघटना हे आम्ही आज महिना झाला का आमचं सगळं कारोबार आम्ही बंद केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये। त्याचं कारण असं आहे का पहिला असा एक समाज आहे जे मुस्लिम समाज आहे जे पैसे देऊन चोर होतो। रोख पैसे देऊन कायदेशीर पावत्या घेऊन आम्ही कायदेशीर परवाने घेऊन सगळं बाजारमधून घेऊस तर काय गोरक्षक येत नाही, काय नाही। बाजारातून घेऊन निघाले, पैसे देऊन निघाले का गोरक्षक येतात, आमचे जनावर लुटतात। आज लाखो जनावर जमा केलेले, एक जनावर तुम्हाला भेटणार नाही। सगळे एक पहिले चौकशी कराय गोरक्षकांनी हे जनावर नेले कुठे, हे दिले कुठे, हे हाय कुठे, याची चौकशी व्हायला पाहिजे, कारण हे स्वतःच हे जनावर विकतात। दुसरा विषय, आमचे आता जामनेरमध्ये जे सलमान खान आहे याचा आमचे पोरांना आज जीव मारण्यात आला। आता 3-4 अगोदर आमचे आतिक तांबुडी याच्यावर हल्ला करण्यात आला आणि मुसलमानाला काय जीवाचं काय राहिलेलं नाही आहे। प्रशासन काय ऐकत नाही, डिपार्टमेंट काय ऐकत नाही, सरकार काय ऐकत नाही। न्याय मागावा कुठं जावा हे पंचायत पडलेली आहे, याचा काय उद्रेक भविष्यात होणार नाही। म्हणून आमची प्रशासनाला आणि सरकारला मागणी आहे का हे गुंड लोकांना, गोरक्षकांना आणि हे जे संघटनेच्या लोकांना यांच्यावर कायदेशीर कारवाई करून आमच्या समाजाला, मुस्लिम समाजाला, ख्रिश्चन समाज, दलित समाज न्याय द्यावा।